सगुण रूपात पण निर्गुण सांगितलं आहे, म्हणजे ते कसं काय? हे आपल्या कल्पनेच्या म्हणजे तो विषय आपण ना म्हणजे ते ज्ञानेश्वरी घेऊ तेव्हा बघू, कारण ते बरंच मोठं आहे. हा हा. पण चालेल. म्हणजे हे कसं आहे, आता आपण याला एक उदाहरण देऊ समजा, की अ, एक मागे आमच्या एका ट्रेनिंग याच्यात हे उदाहरण दिलेलं. मला ते हायरार्की ऑफ आयडिया एक्सप्लेन करायला सांगितलेलं, त्याच्यात हे केलं की ती पूर्वी एक कॅडबरीची ऍड होती बघा. रमेश सुरेश ते जुळे भाऊ दाखवलेले असतात ते. तर त्याचा बेस घेऊन एक स्टोरी सांगितलेली की हे दोन्ही जुळे भाऊ आहेत, रमेश आणि सुरेश. ती ऍड माहितीये का तुम्हाला कशी आहे ते? ते नाही जुळे आठवत. भाऊ आहेत आणि ते दोघे एकमेकांना भेटतात. तो एक म्हणतो रमेश सुरेश, आणि ते म्हणजे परत कॅडबरी खातात आणि ते भेटलेत वगैरे विसरून जातात. आणि मग परत ते भानावर येतात, परत ते नव्याने भेटतात, रमेश सुरेश असं ती ऍड आहे. तर त्याच्यावरनं एक गोष्ट तयार केली होती की रमेश जो असतो तो जे विशाल आहे त्याच्या शोधात जातो. म्हणजे त्याला म्हणजे दोघांनाही प्रश्न असतो की सूक्ष्म एक एक रमेशला प्रश्न असतो की विशालात विशाल काय आहे, आणि सुरेशला प्रश्न असतो सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे. मग तो रमेश असतो तो पृथ्वीच्या पलीकडे, मग तो अ, सूर्यमंडळाच्या पलीकडे, गॅलक्सीच्या पलीकडे, मग ग्रुप ऑफ गॅलक्सीच्या पलीकडे, मग ह्या गॅलक्सी नंतर अनंत कोटी गॅलक्सीच्या पलीकडे असं जाऊन तिथे शेवटी काहीच नसतं, त्याच्या जवळ येऊन बसतो. इथे हा सुरेश जो असतो तो सूक्ष्म म्हणजे पदार्थाच्या आत्म, मॉलिक्यूल, ॲटम, सब ॲटोमिक, सब सब ॲटोमिक असं असं करत तो पण अशा ठिकाणी जवळजवळ पोचतो की तिथे काहीच नसतं. आणि मग जिथे काहीच नाही तिथे दोघेही पोचतात तेव्हा एकमेकांना समोर पाहतात आणि म्हणतात रमेश सुरेश. म्हणजे याच्यात काय आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आहे तेच विशालात विशाल आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला वाटतं सगुण लहान आहे आणि ते अ, अ, निर्गुणाचा एक भाग आहे. पण जर आपण बघितलं की अ, आ करून दाखवलं माती खाल्ली का नाही बघण्यासाठी, तर आत विश्व दिसलं कसं? कारण आहेच ते. आपण आपल्या शरीरात पण भू भुवा स्वाहा महा जना तपा सत्यम हे साती लोक शरीरात आहेत आणि ते आपल्या बाहेर पण आहेत. तसं त्या सगुण रूपातच सगळी ब्रह्मांड जे अ, आपण मागे अ, एका सेशनमध्ये उदाहरण घेतलेलं की ब्रह्मदेवाच्या गर्भहरणाचं जे उदाहरण आहे की ब्रह्मदेव परीक्षा पाहायला म्हणून अ, भगवंताचे अ, मित्रांना आणि त्या गायीच्या वासरांना असं ते स्वतःच्या लोकात नेतात आणि बघतात. म्हणजे त्यांना वाटतं अघासुराचा नाश करणारा हा असा कोण आलाय नवीन. म्हणजे भगवंताची माया अशी की ब्रह्मदेवांच्या विनंतीवरूनच ते आले, तेच ब्रह्मदेव विसरतात की हे भगवान आहे. आणि त्यांना बघून म्हणजे ब्रह्मदेव ते वासरं आणि हे करतात, तर भगवान स्वतः वासरांचं आणि त्यांच्या मित्रांचं रूप घेतात आणि वर्षभर तसेच राहतात. इथे ब्रह्मदेवाचा काही अगदी क्षणभरही गेला नसेल एवढाच काळ होतो, इथे वर्ष निघून जात. आणि ते बघायला येतात तिकडे काय आहे, आता हा कृष्ण काय करतोय बघूया. तर तिकडे सगळे ते त्याचे गोपाळ मित्र आहेत आणि गायी. आणि मग ब्रह्मदेवांना प्रश्न पडतो, अरे मी माझ्या लोकात ठेवलेले ते खरे का हे खरे? म्हणजे जगाचे चालक असलेले ब्रह्मदेव पण भ्रमित होतात तिथे आणि त्यांचा इगो तुटतो. तर बऱ्याच वर्ष मला प्रश्न होता की ठीक आहे, यांनी 10 रूपं घेतली, तर ब्रह्मदेवानी तर सगळंच जग निर्माण केलंय, मग फक्त 10 म्हणजे काहीतरी 10-50 जे काय असतील तेवढ्या वासरं आणि हे घेतली, तर त्यांचा गर्व कसा गेला? तर नुसतं त्यांना ती तेवढी रूपं दिसत नाहीयेत, जेवढी रूपं भगवंतानी घेतलेली असतात. तर तिकडे अष्टप्रकृतींचे जे अभिमानी देवता ते सगळे त्यांची प्रार्थना करत उभे असतात. म्हणजे तेवढी तेवढी ब्रह्मांड उत्पन्न होण्याची प्रोसेस सुरू झाल्यासारखं झालं. म्हणजे ते प्रत्येक रूप म्हणजे महाविष्णू आहे. आणि मग त्यांची स्तुती करून प्रकृतीपासून मग पुढे म्हणजे हे तयार होणार असं दिसतं.
आणि त्यांना त्याच्यामुळे अनंत ब्रह्मदेव दिसतात आणि हे ब्रह्मदेव चार तोंडाचे, तर त्यांना 8 तोंडाचे, 16 तोंडाचे, 32 तोंडाचे, 100,000 तोंडाचे असेही ब्रह्मदेव दिसतात. म्हणजे आपल्यापेक्षाही किती विस्तृत आणि किती श्रेष्ठ सृष्टींचे ब्रह्मदेव पण उजेडातल्या धुळीकणा इतके त्यांच्या समोर हे दिसतात आणि तो ब्रह्मदेवांचा इगो हे जातो. म्हणजे सगुण रूप म्हणजे असं विचार करा की जे सगुण रूप समोर दिसतंय, महाराज दिसत आहेत, भगवान कृष्ण दिसतंय, त्याच्या आतच ही सगळी ब्रह्मांड आहेत. कळलं. आणि प्रवचनात पण महाराजांनी सांगितले सगुण रूप जरी सांगितलं तरी एकाच वेळी त्यांनी 7 रूपं घेतली म्हणजे सर्व ठिकाणी ते आहेत. म्हणजे एकाच वेळी सगुण आहेत, ते त्याच वेळी निर्गुणही आहेत. निर्गुणात सगुण आहे, सगुणात निर्गुण आहे, एवढं विलक्षण आहे. नुसतं सगुण आहेत, निर्गुणातला पाठ घेऊन सगुण होतात असं नाही आहे. ते निर्गुणही सगुणापेक्षा मोठं आहे म्हणावं तर ते निर्गुण निराकार सत सर्वत्र व्यापलेलं ते त्या एवढुशा रूपात पण आहे. इतकं ते विलक्षण आहे. मग शून्य म्हणतात ते कशाला धरतील, निर्विकार का काय? शून्य म्हणतात हे कन्फ्युजन बुद्धावतारांनी क्रिएट केलेलं आहे. कारण त्यांना म्हणजे कोणी करेक्ट केलंय? हं? कोणी क्रिएट केलंय? बुद्ध बुद्ध अवतारांनी. अच्छा अच्छा. ओके, मग आपल्यामध्ये नाहीये ते सर्वम शून्य. शून्यम शून्यम बुद्धांचा जो निर्णय आहे ते बुद्धांनी काही सिद्धांत मांडला म्हणण्यापेक्षा त्यांना फक्त जे राक्षस राजे म्हणून आलेले आहेत आणि ते त्यांचा कर्मकांडावर विश्वास आहे, कर्म करावे जसं हिरण्यकशिपूंनी तपश्चर्या करून बल मिळवलं तसं यज्ञ याग करून सामर्थ्य मिळवायचं आणि मग चांगल्या लोकांना त्रास द्यायचा. तर त्यांची त्या धर्मावरची श्रद्धा ही धर्माला नाशक होत होती म्हणून ते कर्मकांडावरच त्यांचा विश्वास काढून टाकण्यासाठी म्हणून बुद्ध अवतार आहे. आणि त्यामुळे त्या अवतारात त्यांनी पूर्ण आत्मानंद मिळेपर्यंत ते थांबलेच नाहीत. ते कुठे थांबले आपण मागे वेगळ्या ह्याच्यात बघितलं असेल की आज्ञाचक्राचा भेद झाला की तिकडे अज्ञान गेलं पण अजून ज्ञान व्हायचं बाकी आहे, जे इथे होतं. तर अज्ञान गेलं तिकडेच ते बाहेर पडले. त्यामुळे ती एक शून्य अवस्था तिकडून स्वतःला पुढे जात नाही, तिथे गुरुची आवश्यकता असते. तर ते तिथेच थांबून त्यांनी ते सगळ्यांना सांगितले. आणि मग बुद्धांची हे काय आहे, थेरी काय, की सर्वम क्षणिकम क्षणिकम आणि सर्वम शून्यम शून्यम. म्हणजे सगळं क्षणिक आहे म्हणजे ते प्रत्येक क्षणाला सृष्टीची उत्पत्ती आणि प्रत्येक क्षणाला विनाश मानतात. म्हणजे आता हे बोलताना आधीचा क्षण आहे ते संपलं, ते आता नाहीच आहे, आता हे पुढचं आहे असं ते मानतात. आणि सर्वम शून्यम शून्यम म्हणजे अभावरूप मानतात ईश्वराला, शून्य मानतात. शून्य हे सर्वव्यापी होऊ शकत नाही किंवा सूक्ष्म म्हणजे कमी असं होऊ शकत नाही. जे सर्वात सूक्ष्म तेच सर्व व्यापक होऊ शकतं. जसं आपण समजा एक स्पंज असेल तर आपण स्पंज मधनं जाऊ शकत नाही किंवा सॉलिड वस्तू जाऊ शकत नाही, पाणी जातं. हवा जी आहे ती तर पाण्यातनं पण जाते. आकाश आहे तर ते तर हवेतनं पण आरपार असतं. तर त्यामुळे जे सूक्ष्म आहे तेच व्यापक आहे. हे जे आहे ते त्यांना कळलं नाही. त्यामुळे ते सगळं शून्य शून्य, कारण प्रत्येक क्षणी ते परिवर्तन मानलेलंच नाही. ते आधीचा क्षणी आधीचा नाश झाला आणि नवीन उत्पन्न झालं, तिथल्या तिथे नाश झाला, परत उत्पन्न झालं, असं काहीतरी त्यांची विअर्ड थेरी आहे. म्हणून ते म्हणतात सर्वम शून्यम शून्यम. आपल्या इथे नाहीये तसं. म्हणजे बुद्ध पूर्णत्वात गेलाच नाही असं म्हणायला अर्थ असं? पूर्णत्व दाखवलं नाही त्यांनी. ते भगवंताचे अवतार आहेत त्यामुळे पूर्णत्वात गेला नाही असं नाही. आता परशुरामांचं कसं सांगतात, ते रामावरही चिडले सांगतात. तर ते कारण तेवढंच थांबायच्या हिशोबाने भगवंतानी तो अवतार घेतला. अच्छा. हा, कारण तो कन्फ्युजन करायसाठीच अवतार घेतलेला आहे. समजलं. जसं
भगवानांनी त्या गोवर्धन पर्वताच्या वेळी इंद्राची जी पूजा आहे ती शास्त्रीय आहे. त्यावेळी पण त्यांनी थोडासा सांख्यांचा निरीश्वरवाद दाखवलाय ना. इंद्र कसला पाऊस पडतो म्हणाले. ते उष्णतेने पाण्याचं हे होतं आणि ढगांच्या द्वारे हे होतं. आणि हे डोंगर त्या पाण्याला अडवून पाऊस पडतो. आणि झाडं वगैरे हे तो डोंगर, तो डोंगर म्हणजे देवांना न मानता त्या प्रकृती मोठी, आपण जसं आत्ता नास्तिक म्हणतात नेचर, नेचर इज गॉड, तसं समोर ठेवलं. कारण त्याचा उद्देश वेगळा आहे. त्यांना काय नास्तिकता पसरवायची नाहीये. त्यांना तेव्हाचा जो उद्देश आहे तो इंद्राचा गर्व हरण करण्याचा आहे, म्हणून त्यांनी ते तसं सांगितलं. तसं इथे यांना कन्फ्युज करण्यासाठी म्हणून हे पुढे सांगितलं. हम्म. धन्यवाद. कारण सर्वम शून्यम शून्यम म्हटलं आणि सर्वम क्षणिकम क्षणिकम म्हटलं तर पाप केलं ते पण त्याच क्षणाला संपलं. पश्चाताप नको, भक्ती नको, किंवा मग एकमेकांना आपण ओळखतो तरी कसा, हा प्रश्न पडेल ना. म्हणजे ती चुकीचीच थेरी आहे. जर आधीचं जग संपलं तर नव्या जगात आपण दु- मा- काल जो भेटलेला माणूस परत भेटल्यावर ओळखतो कसा, मग जर ते आधीचं संपलेलं असेल तर. हे सगळे प्रश्न त्या ब- बौद्ध मतावर आहेत. तर ते नास्तिक शास्त्रच म्हणून धरलेलं आहे. ते काय आस्तिक धरलं गेलं नाही त्यामध्ये, जैन आणि बौद्धांचे. जैन पण नास्तिक. हो. नास्तिक आणि आस्तिक याची डेफिनेशन काय आहे? देवाला मानतो तो आस्तिक आणि देवाला मानत नाही तो नास्तिक असं नाहीये. वेदांना मानतो तो आस्तिक आणि वेदांना मानत नाही तो नास्तिक, हे आस्तिक नास्तिकचं डेफिनेशन आहे. त्यामुळे निरीश्वरवादी सांख्य जे आहेत ते पण आस्तिक मानलेले आहेत. कारण ते वेदाचा अभ्यास करून वेदाचा अर्थ तत्वाप्रमाणे सगळं होतं आणि कर्माप्रमाणे आपण हवे ते मिळू शकतो असं ते अर्थ करतात. काकूंना काहीतरी विचारायचं होतं ना, लता काकू आहेत का? हा, नाही झालं वाटतं. हा, अजून काही विचारायचं? काय बघतो नंतर विचारतो. नाही, विचारा ना, हरकत नाही. तेवढ्या करताच तर भेटतो, नाहीतर काय. काय विचारायचं का अजून? नाही आता आठवत नाही. असं ते लिहून ठेवलं पाहिजे. हा, लिहून ठेवा, किंवा आठवेल तेव्हा ग्रुपवर विचारून ठेवलं तरी चालेल. सेशन मध्ये सांगाल. थांबायचं मग आज. हो हो, थांबूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.